नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. दर्शक हो, आज 11 नोव्हेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा करतो. आपल्या जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षणानं माणसाचा सर्वांगीण विकास होतो असंही म्हणायला काही हरकत नाही. या उलट शिक्षणाविना किंवा विद्येविना माणसाचा कसा ऱ्हास होतो किंवा त्याची कशी दुर्दशा होते हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी अगदी नेमक्या आणि अचूक शब्दात सांगितलं आहे. ते म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. खरंच आहे, शिक्षणाचं महत्त्व किती अनन्यसाधारण आहे हे आपण सगळे जाणतोच. आणि नेमकं याच विषयावर आपण आज चर्चा आणि त्याचा उहापोह करणार आहोत. तर आज आपण चर्चेसाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे सचिन देशपांडे आणि भाग्यश्री देशपांडे यांना. आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक आपण आज घेतलेलं आहे जीवनोपयोगी शिक्षण. कारण शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानावरच आधारित नसून त्याचा रोजच्या जीवनातही कसा उपयोग होतो हे आपण बघणार आहोत. तर दर्शक हो, आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा अल्पसा परिचय करून घेऊया. सचिन देशपांडे हे AGVS म्हणजे अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूल या शिक्षण संस्थेसाठी काम करतात. त्यांनी शिक्षण अभियांत्रिकी या पदवीने घेतलेला आहे. तर शेतीचा शाश्वत शेतीचा प्रामाणिक अभ्यासक अशी त्यांची विशेष ओळख आहे आणि विज्ञान आणि अध्यात्म यांची त्यांना उत्कट आवड आहे. तर आपल्याचे दुसरे पाहुणे आहेत भाग्यश्री देशपांडे. यांचं शिक्षणही अभियांत्रिकी शाखेतूनच झालेलं आहे. त्या अतिशय छान वक्त्या आहेत. तसंच या संस्थेच्या त्या डायरेक्टर म्हणून काम करतात. भाग्यश्री ताई आणि सचिन सर, आपलं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम तर तुम्हाला राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि वेगळ्या वळणाची शिक्षण पद्धती जी आपण अवलंबिली आहे त्यासाठी आमचा मानाचा मुजरा आहे, कारण हे अतिशय वेगळं काम आपण करत आहात. भाग्यश्री ताई, मला असं विचारायचं आहे की अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूल ही संकल्पना आपल्या डोक्यात कशी काय आली आणि का बरं अशी वेगळ्या वळणाची शिक्षण पद्धती आपल्याला सुरू करावीशी वाटली? ही संस्था कधी आणि कशी सुरू झाली हे पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूल ही शाळा एका संस्थेच्या अंतर्गत काम करते. संस्थेचं नाव विकल्प आहे आणि विकल्पची स्थापना डॉक्टर प्रकाश गांधी यांनी 1996 मध्ये केली. अनेक शिबिरं घेतले गावातल्या लोकांसाठी, महिलांसाठी, पण लक्षात आलं की आपल्याला जर शाश्वत स्वरूपाचं काम करायचं असेल तर लहान मुलांपासूनच सुरुवात करायला हवी. कारण की मोठ्यांसोबत तात्पुरतं काम करता येतं, पण लहान मुलांसोबत चांगल्या पद्धतीने काम होऊ शकतं असं लक्षात आल्यावर डॉक्टर प्रकाश गांधी यांनी नागपूरजवळ 45 किलोमीटर दूर विकल्प संस्थेच्या अंतर्गत अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूल याची 28 मुलांसह सुरुवात केली. आणि उद्देश हाच होता की चांगलं क्वालिटीचं शिक्षण हे गावातल्या मुलांपर्यंत पोहोचावं. कारण त्यांना विश्वास होता की गावातल्या मुलांमध्ये पण क्षमता अमाप असते, फक्त त्यांना व्यवस्थित वातावरण मिळत नाही. म्हणून त्यांच्यासाठी विशेष करून शाळा सुरुवात झाली शाळेची. बरं, छान. आता सचिन सरांकडे वळूया. सर, आताच भाग्यश्री त्यांनी विकल्प ह्या शब्दाचा उल्लेख केला. तर विकल्प हा म्हणजे कशाचा विकल्प, कशासाठी विकल्प हे जाणून घ्यायला आवडेल. विकल्प शब्दाचा अर्थच आहे पर्याय. पर्याय देणे. कशासाठी पर्याय देणे? तर समाजापुढे जे आव्हानं आहेत त्याच्यासाठी आपल्याला पर्याय शोधण्याची गरज आहे. आणि देशाला, समाजाला आपल्याला समजा पुढे न्यायचं असेल तर त्याचं सगळ्यात मोठा माध्यम म्हणजे शिक्षण हे आहे. तर शिक्षणाला पर्याय, तसं शिक्षणाला पर्याय नाही आहे, पण गेल्या 200 वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर शिक्षण पद्धतीमध्ये फारसा काहीही बदल झालेला नाही आहे. मग त्याचा पर्याय काय? आणि ज्या ठिकाणी आतापर्यंत शिक्षण चांगल्या पद्धतीने पोहोचलेलं नाही आहे तिथल्या मुलांना शिक्षणाचा पर्याय म्हणून अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूल
आणि म्हणून विकल्प, की आपण पर्याय देत आहोत, की फक्त 4 चौकटीत आतापर्यंत आपण ज्या शिकत आलेलो आहोत, टिपिकल एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण कन्व्हेन्शनल म्हणू आतापर्यंत, पण त्याचा पर्याय काय मग आता आपल्याला देशाला पुढे न्यायचं आहे, समाजाला पुढे न्यायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी चांगलं उभं करून दाखवावं लागेल. बरोबर. म्हणून त्याचा विकल्प म्हणजे ही शाळा. अच्छा, म्हणजे एखाद्याला हे करू नको असं सांगायच्या ऐवजी हे कर, हे जास्त छान, हा देणे म्हणजे विकल्प अगदी बरोबर असं म्हणावं लागेल. बरोबर, छान. आपलं दोघांचंही शिक्षण अभियांत्रिकी शाखेत झालेलं आहे, इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि छान मोठ्या पदावर आपण नोकरीत पण होतात. पण त्या सगळ्यांचा त्याग करून आपण ग्रामीण भागाकडे आणि वेगळ्या पद्धतीच्या शिक्षणाकडे वळले आहेत. तर असं का मनात आलं? म्हणजे असं जाणीवपूर्वक केलं का काही अपघाताने घडलं आहे? जाणीवपूर्वकच केलेलं आहे. अच्छा. आम्ही दोघंही कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत होतो. हो, हो. मी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतल्यानंतर एकूणच जगताना हे लक्षात येत होतं की अर्थपूर्ण जगणं असलं पाहिजे. बरोबर. तर ते अर्थपूर्ण काय, तर आपण पूर्ण तेव्हाच होतो जेव्हा आपण काहीतरी द्यायला लागतो. आपल्याजवळ जे आहे तेव्हाच आपल्या जीवनाला अर्थ येतो आणि तेव्हाच ते पूर्णत्व येतं. आणि डोळ्यासमोर काही उदाहरणही होते. माझे आजोबा पूजनीय बाळासाहेब देशपांडे, त्यांनी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम या नावाची संस्था 1952 साली सुरू केली. तर माझं शिक्षण सुद्धा त्या संस्थेच्या शाळेमध्ये झालेलं आणि मी राहिलो आहे तिथे. जशपूर नगर नावाची जागा आहे छत्तीसगडमध्ये, तिथे माझं बालपण गेलं. तर त्यांनी जे कार्य केलं तर ते माझ्या डोळ्यापुढे होतंच. आणि नोकरी करताना सुद्धा अशा वेगवेगळ्या संस्थांसोबत काम करणे ही पण माझी एक आवड होती. आणि तेव्हाच लक्षात आलं की समाजासाठी समजा आपल्याला काही करायचं असेल तर 5 दिवस नोकरी आणि 2 दिवस आपलं समाजकार्य, 2 दिवस पूर्णही होत नाही, आपण 2 तास देतो, 1 तास देतो, तर अशाने समाजासाठी खूप अर्थपूर्ण काम करू शकणार नाही आणि त्यांनी जीवनाला सुद्धा तेवढा अर्थ मिळणार नाही आपल्या. म्हणून जाणीवपूर्वक हळूहळू त्या दिशेने वळत गेलो आणि अल्टिमेटली काही डिवाइन इंटरव्हेन्शन्स असतात. तर त्याच्यापैकी एक भाग्यश्रीची ओळख झाली. म्हणजे समाजाला देणे हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा आणि अतिशय अर्थपूर्ण हा मेसेज आतनं जातो. बरोबर आहे. कारण आजकाल सगळेजण आपल्यासाठी, माझ्यासाठी, मी आणि माझं जगणं असं करतात आहेत. तर यातनं ह्या शिक्षण संस्थेचा अभ्युदय झाला असं म्हणायला हरकत नाही. ही वेगळ्या वळणाची शाळा आहे, इथे वेगळ्या पद्धतीचं शिक्षण आपण देता. तर वेगळं शिक्षण म्हणजे काय नेमकी वैशिष्ट्य आहेत ते सांगाल? हो हो, नक्की. म्हणजे माझं पण शिक्षण जे झालं, जे इंजिनिअरिंग निवडलं, तर तेव्हा खूप माहिती नव्हतं की आपल्याला काय नेमकं करायची इच्छा आहे, काय बनायची इच्छा आहे. फक्त डॉक्टर नाही बनायचं एवढ्या विचारांनी मी इंजिनिअरिंगमध्ये मी एंटर केलं. पण ओव्हरऑल लक्षात आलं की असं व्हायला नको. असं शाळेच्या 10वी-12वी पर्यंत निदान आपल्याला हे कळायला हवं की आपल्याला काय आवडतं काय नाही. आणि मला आधी वाटायचं की फक्त हे माझ्यासोबतच घडतंय. पण मग मी वेगवेगळ्या लोकांना विचारलं तर तेव्हा सगळ्यांची परिस्थिती बऱ्यापैकी सारखी असते की एज्युकेशन बऱ्यापैकी होऊन जातं, आपण बऱ्यापैकी 17-18 वर्षाचे होऊन जातो, पण तरी आपल्याला क्लॅरिटी येत नाही की आपल्याला नेमकं आवडतं काय. म्हणून निदान या शाळेत तरी असं न व्हावं आणि मुलांना स्वतःची ओळख आधी व्हावी. कारण आपण बाह्य जगाचं सगळं शिकून घेतो, सायन्स शिकतो, जॉग्रफी शिकतो, मॅथ्स शिकतो, हे सगळं पण आपल्या अंतर्जगातलं, आपल्या आतल्या जगातलं, कारण की ते पण एक सगळ्यात मोठा सब्जेक्ट मला वाटतं की सेल्फ आहे. तर सेल्फ अवेअरनेस यावा या दृष्टीने शाळा काम करते. आणि गावात म्हणजे जसं आम्ही शेती पण करतो तर आम्ही ती पण नैसर्गिकरित्या करतो, तसं आमचा विचार हा पण आहे की शिक्षण पण नैसर्गिकरित्याच घडलं पाहिजे. म्हणजे मग ते नॅचरल राहील आणि जास्त काळ टिकेल. असं नुसतं परीक्षांपुरतं शिक्षण याला फारसा काही अर्थ नाही. मार्क मिळून जातात पण आलं काय, समजलं काय, जीवनात काय त्याचं अप्लाय करता आलं ते काहीच क्लिअर होत नाही. म्हणून आमचा विचार हा आहे की शिक्षण सुद्धा नैसर्गिकरित्या व्हावं आणि मुलं स्वतःला जाणणारे आणि जबाबदार नागरिक बनावे. या 2 गोष्टींसाठी म्हणजे सेल्फ अवेअरनेस आणि रिस्पॉन्सिबिलिटी यावी, याच्यासाठी शाळा जे करते ते वेगळ्या प्रकारे करते. आणि म्हणून शाळा एका अनकन्व्हेन्शनल पद्धतीने एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करते असं आम्हाला वाटतं. म्हणजे आपण शिकतो आहे ते केवळ पुस्तकी ज्ञान आहे किंवा जे सिलेबसमध्ये केलेलं आहे ते नसून
एक माझं मला समजलं पाहिजे की मी कोण आहे हे ओळखायला हवं आणि त्यातनं समाजाला देता येणं हे महत्त्वाचं आहे. मस्त. आत्ता आपण बोलता बोलता म्हणालात की शेती करतो आम्ही आणि सरांच्या परिचयात पण आपण असं बघितलं आहे की शाश्वत शेतीचा प्रामाणिक अभ्यासक असं. तर म्हणजे नेमकं काय आहे शेतीसाठी आणि शाळेसाठी ते कसं? बघा, शिक्षण आणि शेती ह्या दोन्ही गोष्टी आपण कुठे राहतो म्हणजे आपला संदर्भ काय, आपला कॉन्टेक्स्ट काय याच्यावर फार अवलंबून असतात. बरं. एक्झाम्पल द्यायचं तर आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात कापूस पिकतो, तूर पिकते, इतर भाजीपालाही होतो. पण हेच जर आपण काश्मीरला गेलो तिथे कापूस होत नाही, तिथे केशर होतो. तर आपण कोणत्या ठिकाणी आहोत त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे की मला तिथे काय काय करता येईल, एक्सपेरिमेंट्स आपल्याला करता येतील. तर तसे एक्सपेरिमेंट्स सुद्धा आम्ही करतो दोन्ही क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात सुद्धा आणि शेतीच्या क्षेत्रात सुद्धा. शिक्षण क्षेत्रात संदर्भ याच्यासाठी महत्त्वाचा आहे की आपले मुलं ते कोणत्या गावातून येत आहेत, भौगोलिक परिस्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती काय आहे, समाज एकूण कोणत्या दिशेने जात आहे, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून मग आपल्या सिलेबसला त्याच्याशी जोडता यावं आपल्याला. तसंच शेतीमध्ये आपलं हवामान काय, आपलं पाणी कसं आहे, मातीची पोत कशी आहे याचा अभ्यास केला गेला पाहिजे. एखादं प्रिस्क्रिप्शन कोणी दिलं आपल्याला शेतीसाठी की तुम्ही हे खतं टाका तुम्हाला असा असा रिझल्ट येईल, असं कधीच घडत नसतं. तर माझ्या मातीला काय गरज आहे, माझ्या बियाण्यांना काय गरज आहे, हा एक भाग त्याच्यातला. दुसरा, भारतीय कृषी ही हजारो वर्षांपासून जी टिकून होती त्याच्या मागे काही कारणं आहेत. ते कारणं आपण हळूहळू विसरत जात आहोत. तर ते विसरू नये याच्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो शाश्वत शेतीचा प्रयत्न आहे. शाश्वत पद्धतीची शेती म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी सुद्धा आपण अडॉप्ट करावी आणि जुनं जे होतं आपलं पाशी ते सुद्धा आपण जोपासून ठेवावं आणि या दोन्ही गोष्टींची सांगड घालावी आपण. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल, जुनं जोपासून सुद्धा आणि नवीन अडॉप्ट करून सुद्धा, ह्या गोष्टींकडे आम्ही सध्या लक्ष देत आहोत. आणि तसंच आम्ही शिक्षणात सुद्धा प्रयत्न करत आहोत की जुनं जे आपलं चांगलं होतं ते सुद्धा आपण जपावं आणि जग ज्या दिशेने सध्या जात आहे ते योग्य अयोग्य ते सुद्धा आपल्याला ठरवता आलं पाहिजे. पण योग्य दिशा देण्यासाठी आपल्याला जे जे करता येईल ते सुद्धा आपण शिक्षणाच्या क्षेत्रात आपण करावं. म्हणजे अवेलेबल कंडिशन मधनं आपण चांगल्यात चांगलं त्यातलं पॉझिटिव्हिटी पाहून त्याच्यावर मात करणं हे आहे. आपण हा विषय असाच सुरू ठेवूया. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. ब्रेकला जाण्यापूर्वी सर आपण शेती आणि त्याच्यातले प्रयोग आणि शिक्षण यांचा संबंध यावर बोलत होतो, तर त्या आपण कंटिन्यू करूया. तर शेतीचं भौगोलिक परिस्थिती, माती हे सगळं आम्ही समजून तिथे सुद्धा मी प्रयोग सुरू केले. त्याचं कारण मुख्य हे की आपण बाकीचे इतर कामं एक वेळेला आपण सोडू शकतो पण शेती आपल्याला सोडता येत नाही. आपल्या जगण्यासाठी ते फारच महत्त्वाचा भाग येतो आणि शेती टिकली आणि चांगली झाली तरच आपल्या सगळ्यांचं जगणं चांगलं होईल. तर ती टिकवून ठेवली पाहिजे आपण. आणि भारतीय पारंपरिक शेती जी होती ती इतकी उन्नत होती आणि गेल्या 50-60 वर्षांमध्ये आपण फारच वाईट दिवस बघत आहोत शेतीचे. बरोबर, अगदी बरोबर. आणि सारखंच आपण म्हणू शकतो शिक्षण क्षेत्रात सुद्धा 200-300 वर्षांपूर्वी 500 वर्षांपूर्वी भारतीय शिक्षण पद्धती जी होती ती अतिशय उन्नत होती. म्हणून या दोन्ही क्षेत्रामध्ये काम करायची गरज आम्हाला वाटली. शेतीकडे समजा आपल्याला थोडंसं बोलायचं असेल तर शेतीमध्ये जे विज्ञान आहे, जे ॲप्लिकेशन ऑफ सायन्स आहे शेतीमध्ये, दुर्दैव असं आहे की ते सध्या सगळ्यांना कळत नाही आहे. बरोबर. म्हणजे जे स्वतः शेती करतात त्यांना त्यांच्या भूगोलाची जाण आहे, माती त्यांना कळते, पाणी सुद्धा त्यांना कळतं, पण नवीन जे इंटरव्हेन्शन्स आलेले आहे त्याचं सखोल ज्ञान नसल्यामुळे चुकीच्या पद्धतीचा वापर होतोय. तर त्या चुकीच्या पद्धतीचा वापर थांबावा
आपल्या नवीन पद्धती समोर याव्यात. आणि शेतीमध्ये आपण सध्या बऱ्याच बाबतींमध्ये दुसऱ्या देशांवर आपण अवलंबून आहोत. खतं असतील, बियाणे असतील, ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा आपण परत स्वावलंबी व्हावं ही आमची इच्छा आहे. तर त्या दृष्टीने आम्ही थोडंफार काम करण्याचा सध्या प्रयत्न करतोय आणि शेतीला सुद्धा एक टूल म्हणून आपण वापरतो आहे शिक्षणासाठी. अच्छा, की म्हणजे लहानपणीच मुलांवर ते संस्कार व्हावेत किंवा त्यांना लहानपणीच ते शिकता यावं असा प्रयत्न आहे आमचा. असा प्रयत्न आहे. नक्कीच त्यात यश येणार आहे, कारण अतिशय वेगळं काम करतायत. भाग्यश्री ताई, आपलं शिक्षण शहरी भागात झालेलं आहे आणि सरांचं शिक्षण ग्रामीण भागात झालेलं आहे. खरं तर तुम्ही दोघंही इंजिनिअरिंग क्षेत्रातून आलेले आहेत, पण एका वेगळ्या वाटेला गेलेले आहे. तर शहरी भागातलं शिक्षण आणि ग्रामीण भागातलं शिक्षण पद्धती म्हणू आपण, शिक्षण न म्हणता, तर या दोहोंमध्ये काही तफावत जाणवते? हो, तफावत अशी शहरी ग्रामीण का मला नाही माहिती, पण जे फॉर्मल एज्युकेशन जे आपण सगळेच आता बघतो जगात, हे फार कम्पॅरिझनवर बेस्ड आहे, कॉम्पिटिशनवर बेस्ड आहे. पण खऱ्या आयुष्यात आपल्याला सहअस्तित्व म्हणजे कोएक्झिस्टन्स आणि सहकार्य म्हणजे कोऑपरेशन, तर कम्पॅरिझन कॉम्पिटिशनच्या ऐवजी कोएक्झिस्टन्स आणि कोऑपरेशनच्या जागी जाण्याची आता गरज आहे. आपण आता इतके वॉर्स बघतोय, इतकं आपसात देशांमध्ये लढाई सुरू आहे, ही सगळी मी कसं श्रेष्ठ याच्यावर सुरू आहे. पण आपण जर हे कळायला लागलं आपल्याला की ते आहेत म्हणून आपण आहोत किंवा आपण आहेत म्हणून, म्हणजे एकमेकासोबत आपण जर, तर अशी भावना मुलांमध्ये जर आधीपासून उत्पन्न झाली तर ती सहकार्याची सहअस्तित्वाची तर जास्त चांगलं होईल असं आम्हाला लक्षात येतं. आणि पुन्हा नुसतं डिग्रीज आणि सर्टिफिकेट्स कमावून खरं शिक्षण होतं की नाही हे असं वाटत नाही. कारण कितीतरी आम्ही इंटरव्ह्यूज घेतो किंवा अनेक लोकांना भेटतो, डिग्रीज असतात भरपूर त्यांच्याकडे, पण संवेदना नसते, सहवेदना नसते, माणुसकी कुठे कुठे हरवलेली दिसते. तर खरं शिक्षणाची परिभाषा नीट समजून घ्यायला हवी असं मला वाटतं. त्यात मग आणि हे पण समजून घ्यायला हवं की मुलं ग्रामीण असो की शहरी असो, सगळ्यांमध्ये क्षमता चांगलीच असते, भरपूर असते. फक्त माती, प्रकाश हे सगळं, त्या खत पाणी सगळं व्यवस्थितपणे मिळतंय की नाही, ग्रामीण असो का शहरी, मुलांसाठी ते फार जास्त आवश्यक आहे. प्रेम हे जर शिक्षणातून काढून घेतलं तर ग्रामीण असो का शहरी त्याला काहीही अर्थ उरत नाही. अगदी बरोबर, हा मुद्दा खूप छान बोलत आपण. प्रेम हे अतिशय आवश्यक आहे. खरंच आहे. सचिन सर, ग्रामीण किंवा शहरी हा भाग आपण जो बोलतो आहे मुद्दा, तर मुख्य प्रवाहातील विद्यार्थी म्हणजे मेनस्ट्रीम मधले जे विद्यार्थी आहे त्यांनी शहरी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसोबत काम करावं का, असं आपल्याला काय वाटतं? बघा, हा मुख्य प्रवाह यालाच आपल्याला एक परिभाषा त्याची आपल्याला ठरवावी लागेल. बरोबर. एक नदी वाहते, हो, नदीला अनेक नद्या त्या प्रवाहात त्याला मिळतात आणि अल्टिमेटली सगळ्या सागराकडे जातात. तर याच्यातला मुख्य प्रवाह कोणता एका काळानंतर आपल्याला कळतच नाही. म्हणून प्रत्येक प्रवाह आपल्या देशासाठी महत्त्वाचा आहे, मग तो ग्रामीण असो की शहरी असो. आपल्याला असं नाही म्हणता येणार की हाच फक्त एक मुख्य प्रवाह आहे. हे काहीतरी आपण डेफिनेशन्स करून ठेवलेले आहेत की एक सायन्स मॅथ्स असेल तो मुख्य प्रवाह, या डिग्रीज घेतल्या तो मुख्य प्रवाह, जो डिग्री होल्डर नाही आहे तो प्रवाहाच्या बाहेर आहे. पण खरं म्हटलं तर ग्रामीण भागात सुद्धा बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टींचं नॉलेज असतं, ज्ञान असतं. अगदी असतं. आपण गावात गेलो तर आपल्याला लक्षात येईल की त्यांना जडीबुटीचं भरपूर ज्ञान आहे, फक्त त्या मुख्य प्रवाहाच्या सध्या परिभाषेमध्ये बसत नाहीये. म्हणून आपण प्रयत्न करतो की त्या लोकांना इकडे यायचं. खरं म्हटलं तर दोन्ही बाजूंना एकमेकांकडे जायची गरज आहे. दोन्ही बाजूंना, फक्त शहरातले लोक किंवा ग्रामीण भागातले लोक इकडून तिकडे गेले पाहिजे अशातला भाग नाही. आणि मोठा जो उद्देश आहे तो असा आहे की आपला देश पुढे गेला पाहिजे. त्या आपल्या देशाला पुढे जायला जो प्रवाह आवश्यक आहे त्या प्रवाहात मग शहरी असो की ग्रामीण असो यांना सोबत येण्याची गरज आहे. बरोबर. तर प्रवाह तो देश ठरवणार की आपल्या देशाची गती काय आहे. बरोबर. आपल्या देशाला पुढे कुठपर्यंत जायचं आहे. देशाला समजा आपल्याला जगाचं नेतृत्व करायचं असेल तर मग आपल्या भारतातल्या प्रत्येका ठिकाणच्या व्यक्तीला नेतृत्व आलंच पाहिजे. ते प्रत्येका व्यक्तीला नाही येणार, पण
नेतृत्व प्रत्येक ठिकाणून समोर समोर आलं पाहिजे. ते आपल्या देशाला टेक्नॉलॉजीमध्ये समजा पुढे जायचं असेल तर वेगळ्या वेगळ्या प्रकारे वेगळ्या वेगळ्या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये असलं पाहिजे. म्हणून आमच्यासाठी मुख्य प्रवाह म्हणजे काय, आपल्या देशासाठी कॉन्ट्रीब्युशन करणारे व्यक्ती निर्माण करणे, तो म्हणजे मुख्य प्रवाह आपला. मग तो शहरी असो की ग्रामीण असो. आता जसं भाग्यश्रीने सांगितलं की क्षमता सगळ्यांमध्ये असते, तर क्षमता जर असेल तर त्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करून आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये आपलं योगदान देणं, याच्यासाठी तयारी, हा म्हणजे आमच्यासाठी मुख्य प्रवाह आहे. आणि या मुख्य प्रवाहात सगळेच आले पाहिजे, शहरी असो की ग्रामीण असो. ग्रामीण असो, खरंच आहे. शिक्षण घेण्यासाठी काही शहरी आणि ग्रामीण हा क्रायटेरिया असू शकत नाही. खूपच छान. आता भाग्यश्री, ते तुम्ही मला असं सांगा की आपली शाळा जी आहे ती वेगळ्या वाटेचं किंवा वेगळ्या घटनेचं शिक्षण देते आहे, आणि शिक्षण हा मूलभूत हक्कच आहे, आपल्या सगळ्यांना मिळायला हवा. पण अलीकडे शिक्षण हे अतिशय महागडं झालेलं आहे. मग आपल्या शाळेमध्ये अशा काही योजना आहे की ज्या दुर्बल घटकांना पण सामावून घेतात? एकूणच प्रवेश प्रक्रिया काय आहे हे एकूणच जाणून घ्यायला आवडेल. तर आम्ही ज्या ठिकाणी स्थित आहोत, आम्ही एका शेतात शाळा आहे आमची. आम्ही राहतो पण एका शेतातच, त्याच शेतात निसर्गाच्या सान्निध्यात शेतात राहतो. आणि शेताच्या अवतीभोवतीच्या 20 किलोमीटर परिसरात रेडियसमध्ये 22 गावांमधून आम्ही मुलांना आणतो. अच्छा. 4 बसेस आहेत आमच्याकडे, ज्या 22 गावांमधून मुलांना पिकअप करतात आणि रोज संध्याकाळी ड्रॉप करतात. बरं. तर असं काही प्रवेश प्रक्रियेमध्ये आम्ही विशेष काही हे करत नाही. या गावांमधले आलेले मुलांना आम्ही घेतो. फक्त आम्ही एक गोष्ट जी थोडीशी ठरवली आहे ओव्हर द इयर्स, जे आमचं पण भरपूर अनलर्निंग करावं लागलं. त्याच्यात आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की शाळा आणि फॅक्टरीमध्ये फरक आहे, आणि तो असायला हवा. त्यामुळे 1000 मुलं, 2000 मुलं, 3000 मुलं असं आम्हाला करायची अजिबात आमची मनीषा नाहीये. आमची इच्छा याच्यासाठी ती नाहीये, कारण फॅक्टरीमध्ये सगळे ठोकळे सारखे, लेंथ ब्रेड डेप्थ सारखी असू शकते, पण इथे प्रत्येक मुलगा किंवा मुलगी एक जीव आहे, आणि त्यांचा वेगळेपणा बाहेर यायला हवा. तो वेगळेपणा तेव्हाच बाहेर येऊ शकतो जेव्हा संख्या थोडी कमी राहील. कारण प्रत्येकामध्ये फिजिकल, इमोशनल, मेंटल, स्पिरिच्युअल, सोशल डेव्हलपमेंट व्हायला एक छान खिलू द्यावं लागतं, आणि ते एकदम गर्दीमध्ये शक्य नाही असं आम्हाला लक्षात आलं. खरंच आहे. अगदी आपण इथे एक थोडीशी विश्रांती घेऊया आणि हा विषय असाच सुरू ठेवूया. दर्शको, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा सखी सह्याद्री. दर्शको हो, ब्रेक नंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघतो आहोत सखी सह्याद्री, आणि आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे जीवनोपयोगी शिक्षण. आणि आजचे आपले तज्ज्ञ आहेत सचिन देशपांडे आणि भाग्यश्री देशपांडे. भाग्यश्रीताई, ब्रेकपूर्वी आपण मुलांमधील क्षमता, मग ते ग्रामीण असो का शहरी, याबद्दल बोलत होतो, तर ते विस्तृत सांगाल आम्हाला. हो, तर जसं मी आधी पण म्हटलं की क्षमता सगळी सारखी असते दोन्ही मुलांमध्ये, ग्रामीण असो का शहरी. आम्ही निवडताना क्षमता बघत नाही. आम्ही आमच्या परिसरातील 22 गावांमधून आलेल्या मुलांना घेतो. फक्त आम्ही संख्येकडे लक्ष देतो. प्रत्येका वर्गामध्ये 25च्या वर आम्ही मुलं घेत नाही, कारण तेच प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी, होलसम डेव्हलपमेंटसाठी संख्या आम्हाला कमीच ठेवावीशी वाटते. नाहीतर एकदम फॅक्टरी मोडवर भाग्यश्री सारखी, सचिन सारखा सगळे सारखे होऊन जातात. पण प्रत्येक मुलगा किंवा मुलगी विशिष्ट रूपाने छान असते. ते सगळं बाहेर येऊ देणं हे आमच्यासाठी जास्त गरजेचं असतं, जे कमी संख्येमध्ये शक्य असतं. आणि म्हणूनच प्रवेश प्रक्रिया साधी आहे. तिथे आम्ही पालकांना सुद्धा इन्व्हॉल्व्ह करतो. पालकांना शाळा कशी आहे, कशी वेगळी आहे हे समजवतो. त्यांना मान्य असेल तर मुलांना ते आपल्याकडे ठेवतात. आणि शाळेची फीज अत्यंत अफोर्डेबल आहे. ज्या क्वालिटीचं एज्युकेशन आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहोत ते बरेचदा बरेच एलिट लोकांसाठीच अशा क्वालिटीचं एज्युकेशन बाहेर उपलब्ध असतं. पण आम्हाला वाटतं की प्रत्येक मुलगा आणि मुलगी अशा प्रकारचं एज्युकेशन डिझर्व करतात. कारण की जर त्यांचं बालपण चांगलं झालं तर त्यांचं अडल्टहूड चांगलं होतं. बेस पक्का झाला पाहिजे, फाउंडेशन पक्का झालं पाहिजे. त्याच्यासाठी आणि ह्या मुलांना च्या आईवडिलांना खूप मोठी फीज अफोर्डेबल नाही आहे हे आम्हाला माहिती आहे. तरीही चांगलं एज्युकेशन देणं आपलं कर्तव्य आहे हे आम्ही मानतो. म्हणून वर्षभराची
फीज 5 ते 6 हजार रुपये आहे. आणि ट्रान्सपोर्टचे वगैरे सगळं मिळून 10 ते 12 हजारच्या वरती अजिबात जात नाही फीज, जेव्हा की खर्च जास्ती आहे. कारण की आम्ही मानतो आहे की असं चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी चांगल्या टीचर्सची आवश्यकता असते. आम्ही आता शाळेत आचार्य म्हणतो, या चांगल्या आचार्यांना चांगलं मानधन दिल्याच गेलं पाहिजे. कारण की त्यांचं सुद्धा आयुष्य आहे, त्यांचं सुद्धा जगणं चांगलं आणि डिग्निफाईड पद्धतीने झालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या खटाटोप करण्यासाठी आम्हाला सतत फंड्स रेज करावे लागतात. ही सेल्फ फायनान्स्ड ॲक्ट अंडर सुरू झालेली शाळा आहे, त्याच्यामुळे आम्हाला समाज मदत करतो. आमची शाळा समाज पोषित आहे. 30% आमचा या फीजनी भागतं, पण 70% आम्हाला सतत फंड रेझिंग करावं लागतं. काही कॉर्पोरेट्स थ्रू आम्हाला CSR मध्ये मदत मिळते, पण अनेक असे मनाने श्रीमंत लोक आम्हाला लाभलेले आहेत कृपेने, की जे आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाची सतत मदत करतात, ज्याच्या आधारावर शाळा छान प्रकारे सुरू आहे. इतकं महान कार्य करणं, खरंच आपण खूप सुंदर कार्य करत आहात दोघे जण. आता मला सचिन सर, हे सगळं ऐकून असं वाटलं की त्या मुलांमध्ये जे काही गुण आहेत त्यांच्या त्या गुणांवर फोकस, किंवा उपजत गुण आपण ज्याला म्हणतो, त्याच्यावर फोकस करून तुम्ही कार्य करता. आपण म्हणतोय पण की खुद का सुधार ही समाज की सबसे बडी सेवा आहे असं म्हणतो. तर त्या गुणांना पोषण देऊन आपण कार्य करताय, तर काय करता म्हणजे नेमकं? बघा, आपल्या शाळेमध्ये आधीच आपण सांगितले की संख्या आपण एक ठराविक ठेवतो. त्याचं कारण असे आहे की प्रत्येक मुलाकडे आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे. एक आचार्य आमची किती लोकांवर लक्ष देऊ शकते हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. आणि आता जे शिक्षण ज्या प्रकारे जगात सुरू आहे आणि ते भारतातही त्या प्रकारची चाहूल लागलेली आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे प्रयोग होत आहेत, तर हे सिद्ध झालेलं आहे की 25 ते 30 मुलं तेवढेच हवे एका वर्गामध्ये. तर हा पहिला क्रायटेरिया आपण फुलफिल केला. दुसरं असं की मुलं शिकतात कशी, मुलांना आवडतं काय, त्यांना खेळायला आवडतं. बरोबर. तर त्यांच्या खेळांच्या माध्यमातून त्याला सिलेबसशी जोडणे, हे काम आम्ही करतो तिथे. तर मुलांना आवडणाऱ्या गोष्टी, तशा तर अनेक गोष्टी आहेत आवडणाऱ्या त्यांच्या, पण आम्ही ज्या गोष्टींसाठी सध्या आमच्याकडे संसाधनं उपलब्ध आहेत, असे 5-6 गोष्टी आम्ही निवडलेल्या आहे. त्याच्यामध्ये खो खो एक आहे, कबड्डी एक आहे, म्युझिक आहे, थिएटर आहे, आर्ट्स आहे, आणि एक सेल्फ अँड सोसायटी नावाचं आहे, आणि छोटंसं एक बिझनेस मॉड्यूल पण आहे. तर हे सगळे आमच्याकडे मॉड्यूल्स आहे जे मुलं स्वतःहून निवडू शकतात. आणि प्रत्येका दिवसाला त्यांना 1 ते 1.5 तासाचा वेळ मिळतो ह्या मॉड्यूल्समध्ये खेळायला, आर्ट्स करायला, म्युझिक शिकायला वगैरे, हे सगळं शिकायला. आणि ते जे काही मैदानावर घडतं किंवा त्यांच्या थिएटरमध्ये घडतं, त्याला भाषेशी जोडणं, त्याला गणितासोबत जोडणं, त्याला विज्ञानासोबत जोडणं, हे सगळं काम आमचे आचार्य आणि आम्ही लोक, आमची टीम करते ही. तर आमचं कंटेंट असं आम्ही जनरेट करतो की मैदानावर जे घडलेलं आहे ती स्टोरी त्यांच्या सिलेबसमध्ये येते. मैदानावर जे त्यांचे स्कोर्स आहे त्याच्यावरून आम्ही त्यांचं गणित काढतो. म्युझिक मध्ये जे आहे त्याच्यातून फिजिक्स सुद्धा निघू शकतं. तर असा सगळा आमचा तो प्रयोग सुरू आहे. तर म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मुलांना शिकण्यासाठी एक चांगलं वातावरण तयार करणं. जसं शेतीमध्ये सुद्धा मी मगाशी म्हटलं की आपल्याला चांगली शेती करायची असेल तर चांगलं वातावरण, पाणी चांगलं पाहिजे, खत चांगलं पाहिजे, माती चांगली पाहिजे. तसंच मुलांना बहरायला त्यांच्यासाठी जे वातावरण आहे, मुलांना काय आवडतं, मुलांना खेळायला आवडतं, मुलांना गाणं म्हणायला आवडतं, मुलांना चित्र काढायला आवडतात, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण एक चांगलं वातावरण समजा तयार केलं तर मुलं बहरतात, हे आम्हाला दिसत आहे. म्हणून आम्ही सध्या 5-6 मॉड्यूल्स आहे ज्याच्या थ्रू आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून आता खेळतात म्हणजे फक्त खेळत नाही, काही खेळता खेळता त्यांना कमेंट्री करायची आहे, भाषेचा वापर आला तिथे, जर्नलिझम त्याच्यामध्ये आम्ही टाकतो, म्हणजे वृत्तलेखन करायचं आहे, मग ते वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये करायचं आहे. खेळता खेळता खो खोची मॅच झाली की कोणाला तरी काहीतरी लागतं, मग तुम्हाला सायन्स माहिती पाहिजे, बायोलॉजी माहिती पाहिजे, लागलं तर काय करावं आपण. तर ह्या सगळ्या गोष्टींची, म्हणजे आपण जसं जीवन जगतो तसंच शाळेत घडलं पाहिजे. काय होतं की आपण शालेय जीवनातून जेव्हा आपण बाहेर पडतो तर ते जग आपल्याला एकदमच वेगळं वाटतं, आणि त्या जगाचा आणि
आपण एका क्लासरूममध्ये बसून आपण जे काही बघितलं शिकलं त्याचा काहीही संबंध नसतो. तर तो संबंध लावून आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. मुलांची स्वतःची बँक आहे, म्हणजे लर्निंग युनिट्स म्हणतो. मुलांचं काम काय? मुलांचं काम शिकणं आहे. असं आपण काम करतो. कामाच्या बदल्यात आपल्याला मानधन मिळतं, सॅलरी मिळते, जे काही मिळतं आपल्याला. मुलांना काय मिळणार? तर फक्त वर्षातून 2-3 परीक्षा आणि त्याच्यात मिळालेले गुण फक्त, आणि ते 2-4 विषयांमध्ये. पण मुलं काय फक्त 4 विषयांपुरती मर्यादित आहेत का? नाही. तर मुलांमध्ये अनेक गुण असतात. पण हे जे काही नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क असेल किंवा स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क असेल, त्याच्या अनुषंगाने आम्हाला 4-5 सब्जेक्ट्समध्ये त्यांना गुण द्यायचेच आहेत. त्याच्या पलीकडे मुलांमध्ये जे गुण आहे ते गुण सुद्धा आम्ही लर्निंग युनिट्सच्या माध्यमातून त्यांना मिळतात. दुसरं, त्यांना त्यांच्या बँकमध्ये, जसं आपल्याला सुद्धा आपल्या बँकेत एक मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो, तसंच प्रत्येका मुलाला प्रत्येका विषयामध्ये एक मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो. तेव्हाच त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करता येतात. म्हणजे त्यांना इंग्रजीमध्ये पण 75 LUs पाहिजे, गणितात पण 75 पाहिजे, विज्ञानामध्ये सुद्धा 75 पाहिजे, असं सगळ्या वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये 75 पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना कर्म पॉइंट सुद्धा आहेत. म्हणजे काम तुम्ही काय, कशा प्रकारची वागणूक आहे एखाद्या मुलाची किंवा मुलीची शाळेमध्ये, चांगली असेल तर त्याचे पण त्यांना पॉइंट्स मिळणार, नसतील तर डेबिट होणार. मग एखाद्या मुलाचं समजा LU सध्या कमी असतील, मग त्याला खेळता येत नसेल, तर मग दुसरा त्याचा मित्र म्हणतो की अरे माझ्याकडनं घेऊन घेत सध्यासाठी तू. देवाणघेवाण जी आहे ही जी एकदम प्रॅक्टिकल आस्पेक्ट आहे आपल्या जीवनाचा, तो प्रॅक्टिकल आस्पेक्ट ह्या लर्निंग युनिटच्या माध्यमातून आपल्याकडे घडत आहे. म्हणजे शाळेची करन्सी सध्या लर्निंग युनिट्स आहे. मिनी इकॉनॉमी सारखी शाळा सध्या काम करते. अच्छा 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 अच्छा, खूपच छान. आपण इथे एक थोडीशी विश्रांती घेऊया आणि हाच विषय पुढे सुरू ठेवूया. दर्शको हो, कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. बघत रहा सखी सह्याद्री. दर्शको हो, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघतो आहोत कार्यक्रम सखी सह्याद्री. सचिन सर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण कर्म सिद्धांत पण मुलांना शिकवतो असं आपण सांगत होतात. तर जसं मी आधी सांगत होतो की आमच्याकडे जी इंटरनल इकॉनॉमी आहे त्याला आम्ही लर्निंग युनिट्स म्हणतो. तर मुलांना लर्निंग युनिट्स मध्ये कर्मचे पण युनिट्स मिळतात. कर्म म्हणजे काय? कोणी कोणाची मदत केली तर, जसं ऑब्झर्वेशन थ्रू दिसतं की कोणाला मदत करत आहे का, चांगले कामं कोणी करत आहे का, सांगितलं नाही आहे तरी सुद्धा आपली जबाबदारी म्हणून कोणी काहीतरी करत आहे का, ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा मुलांना त्यांच्या पॉइंट्स मिळतात, जे त्यांच्या अकाउंट्समध्ये जमा होत असतात. आणि याच्या उलट कोणी नाही केलं चांगलं, कोणाला मुद्दाम त्रास देत असेल तर ते मायनस पण होतात. तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत. एकूण काय आहे की मुलांचं चरित्र निर्माण व्हावं. अगदी बरोबर. आणि आपण सब्जेक्ट्स आयुष्यात नंतर सुद्धा शिकू शकतो, पण एक 10-12 वर्षापर्यंत जे चरित्र घडतं ते नंतर घडवता येत नाही. ओल्या मातीचं जसं मडकं तयार होतं पण एकदा वाळले की होत नाही. अगदी बरोबर. तर तसंच तर म्हणून 10-12 वर्षापर्यंत मुलांच्या सवयी कशा असल्या पाहिजे, त्यांचं कल आपल्याला ओळखता आलं पाहिजे, त्यांना स्वतःला कळलं पाहिजे की त्यांना काय आवडतं आणि काय आवडत नाही, निर्णय घेण्याची क्षमता आली पाहिजे त्यांच्यामध्ये, विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आली पाहिजे. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही इंटरनली काही मॉडिफिकेशन्स केलेले आहेत. त्याच्यापैकी एक म्हणजे लर्निंग युनिट्स आहे, मॉड्यूल्स आहे. मग मॉड्यूलमध्ये एक छोटासा बिझनेस मॉड्यूल पण आहे. एखाद्या मुलांनी समजा म्हटलं की आम्हाला बिझनेस करायचा आहे, तर आपण त्याला शाळेकडून एक छोटासा सीड कॅपिटल आपण देणार, पण त्याच्या आधी त्याच्याकडनं आपण बिझनेस प्लॅन मागवणार. बिझनेस प्लॅन बनवताना भाषा आली पाहिजे, फिगर्स आले पाहिजे तुम्हाला. हा एक क्रमिक विकास आहे. हा म्हणजे आयट्रेशन्स असतात की तो एकदा घेऊन येणार, मग आपण सांगणार की हे असं नाही असं पाहिजे, मग तो परत जाणार, परत विचार करणार, परत येणार. ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही समावेश केलेला आहे शालेय शिक्षणात. खूपच छान. आणि ह्यालाच आम्ही म्हणतो जीवनोपयोगी शिक्षण. खरंच आहे अगदी. म्हणजे इथे इतका बेस पक्का होतो की बाहेर गेल्यावर त्याला भांबावलेपणा नाही होत की आता मी काय करू, माझ्या अभ्यासक्रमात तर हे काहीच नव्हतं, असं नाही. ते कनेक्शन दिसतं, कनेक्शन असतं. खरंच आहे. आणि खरा माणूस घडवणं हेच एक मोठं शिक्षण आहे. भाग्यश्री ताई, हे जे शिकवता आहात तर हे कितवी ते कितवी आता सध्या आपल्या शाळेत आहेत
आणि आता सध्याची किती स्टुडंट्सची स्ट्रेंथ आहे, मग ती वाढवण्यावर पण आपला भर असेल ना? तर पूर्ण शाळा तर नर्सरी ते 10व्या वर्गापर्यंत शाळा आहे. सध्या जवळपास 340 मुलं आहेत. पण हे जे इंटरेस्ट बेस्ड एज्युकेशन जे आम्ही करतो ते आम्ही 3री ते 9व्या वर्गापर्यंत करतो, कारण की 10व्या वर्गात बोर्डाची परीक्षेसाठी तयारी असते. आमच्याकडे आम्ही वर्गांना क्लब केलंय, म्हणजे नर्सरी ते 2ऱ्या वर्गातल्या मुलांचा गटाचं नाव आधार आहे, कारण की ते फाउंडेशन आहे. 3री ते 5वी या गटाचं नाव जिज्ञासा आहे, कारण की त्या मुलांच्या मनात जिज्ञासा असते, उत्सुकता असते, असं का होतं, पाऊस का पडतो वगैरे वगैरे. 6वी 7वी 8वी या गटाचं नाव अनुभव आहे, कारण की त्यांना वेगवेगळे अनुभव मिळायला लागतात. आणि 9वी आणि 10वी कारण की तेव्हा थोडंसं गोल सेटिंग सुरू होऊन जातं, म्हणून लक्ष हे त्या गटाचं नाव आहे. पण शिकताना हे गट एकत्र शिकतात, म्हणजे जिज्ञासाचे 3री 4थी 5वी हे एकत्र शिकतो, 6वी 7वी 8वी हे एकत्र शिकतो. मग कधी कधी 6वी आणि 8वीचे मुलं एक कॉन्सेप्ट एकत्र शिकत असतात, आणि त्यात कधी कधी 6वीचा मुलगा किंवा मुलगी बेटर पण करत असते. आणि म्हणून आमचा तो अर्थ जेव्हा आपण म्हणतो की प्रत्येका मुलाची क्षमता वेगळी वेगळी आहे आणि ती जपल्या गेली पाहिजे, त्याचा अर्थच हा आहे की एखादा मुलगा इंग्लिशमध्ये 2ऱ्या किंवा 3ऱ्या वर्गाच्या लेवलवर आहे, पण तो गणितात 6वी 7वीचं गणित पण तो सॉल्व्ह करून घेतो. तर हे जे आपण मापदंड मांडले आहेत की 4थ्या वर्गात इंग्लिशमध्ये एवढं, गणितात एवढं, सायन्समध्ये एवढं, असं असं आलंच पाहिजे, ते खरं तर इतकं मशीन सारखं शक्य नाही. प्रत्येक मुलाची ओढ ज्या विषयाकडे जास्त असेल त्या विषयात तो भरभरून पुढे जाईल, पण काही काही विषय त्याला कठीण जात असतील तर तो त्याच्या खालच्या वर्गांच्या त्या विषयाच्या लेवलचा असू शकतो. बरोबर आहे. म्हणून आपण लेवल वाईज शिकवण्याचा प्रयत्न करतो. इनफॅक्ट मुलं शिकतात हा पण एक आमचा भ्रम दूर झाला इतक्या वर्षांमध्ये, की आपण शिकवतो हा एक भ्रम आहे, मुलं शिकत असतात हे सत्यता आहे. बरोबर आहे, हे सत्य आहे. हां, खरंच आहे. त्यांच्यातच तेवढी क्षमता असते, फक्त आपल्याला ओळखता यायला हवं की यांना काय हवं आहे आणि काय नाही. एक्झॅक्टली. आणि संख्या पण खूप अशी वाढवायची इच्छा नाहीये, कारण तेच पुन्हा की क्वालिटीवर भर द्यायचं आहे, क्वांटिटीवर नाही, गुणात्मक गोष्टींवर जास्त भर द्यायचं आहे. आणि हे जे 340 आहे यांचं शिक्षण जास्ती चांगलं झालं तर 3000-4000 लोकांपर्यंत त्याचा इम्पॅक्ट जाईल. आत्ताच आम्हाला ते दिसतंय, जेव्हा एखादी आजी मुलांची पालक सभेत येते आणि म्हणते की तुम्ही असं काय केलं, माझा मुलगा आता हात धुवायला लागलाय जेवायच्या आधी, जे मी शिकवू नाही शकले ते माझ्या नातवानी माझ्या मुलाला शिकवलं. तर तो जो प्रभाव आम्हाला कमी मुलांमध्ये चांगलं शिक्षण देता येईल असं लक्षात आलंय. त्यामुळे आम्हाला संख्या वाढवायची फार इच्छा नाहीये. आम्हाला जर वेगवेगळ्या गावांमधून, वेगवेगळ्या प्रदेशांमधून जर लोकांनी येऊन विचारलं तर आम्ही आम्हाला जे जे कळलंय ते सगळं सांगायला तयार आहोत. आमच्या चुका पण सांगायला तयार आहोत, आमची चांगल्या अचीवमेंट्स पण सांगायला तयार आहोत, जेणेकरून अशा प्रकारच्या शाळा जागोजागी व्हाव्या जिथे लोकल म्हणजे कॉन्टेक्स्टला, संदर्भाला जास्त महत्त्व असेल. मी आता सचिन सरांकडे त्याच विषयासाठी वळणार होते की सध्या आपली सावनेर तालुक्यामध्ये खापा इथं शाळा असं मला माहीत झालंय. तर हेचा जर प्रचार प्रसार आणि विस्तार करायचा असेल तर आपल्या काही योजना आहेत का अशा? कारण इतकं सुंदर जर कार्य आहे तर ते वाढायलाच हवं. बघा, प्रचार जो आहे तो विचारांचा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. बरं, आम्ही काही फ्रँचायझी मॉडेलवर काम नाही करणार आहोत की आमच्या खूप साऱ्या शाळा होतील, ठिकठिकाणी अभ्युदय नावाच्या शाळा होतील, असं काही आमच्या मनात नाही. पण या विचारांना आत्मसात करून कोणी पुढे जायला तयार असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्हाला काही स्वतःचं नाव करायचं आहे असं नाही. बरं, जसं आधी म्हटलं की देशासाठी जे आवश्यक आहे तर ते त्या त्या ठिकाणच्या लोकांनी ते ठरवावं लागेल की आमच्या क्षेत्राला काय गरज आहे, किंवा तिथे तज्ज्ञांनी जाऊन या क्षेत्राची गरज ओळखून तिथे त्या पद्धतीचं शिक्षण तिथे नेलं पाहिजे. बरोबर. सगळ्या ठिकाणी आम्ही दोघं नाही पोहोचू शकणार, हे आमचे लिमिटेशन्स राहणारच आहे. म्हणून ज्या लोकांना असं वाटतं की आमच्या क्षेत्रामध्ये चांगल्या शाळेची गरज आहे तर तिथल्या संदर्भाला लक्षात ठेवून तसा करिक्युलम डिझाईन करून आपण शाळा उघडण्यात किंवा शाळा चालवण्यात आपण मदत करू शकतो. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की आमच्या शाळेमध्ये ज्या कथा बनतात, ज्या स्टोरीज बनतात त्याच्यामध्ये आमच्या शाळेतल्या मुलांची नावं असतात.
वास्तव दर्शन. हे आम्ही कंटेंट आम्ही तसं क्रिएट करत आहोत. अच्छा. की काय होतं की आपल्याला पाठ्यपुस्तक दिलं जातं म्हणजे काय, तो एक फ्रेमवर्क आहे. अपेक्षित आहे की असं असं मुलांना शिकता यावं, असं असं मुलं शिकले पाहिजेत. असं कुठे लिहिलं आहे की त्याच्यामध्ये हेच नावं असले पाहिजे. त्यांना व्याकरण यावं हे जर अपेक्षित असेल तर व्याकरण येण्यासाठी एकच पाठ एकच धडा महत्वाचा आहे का? नाही. तर आपण आपल्या मुलांची नावं घेऊन तो धडा आपण बनवतो. आपण आपले जे सण आहेत, विदर्भातले सण थोडे वेगळे, कोकणातले वेगळे, तर हा जो महाराष्ट्राचा जो हा भूभाग आहे हाच एवढा डायव्हर्स आहे. भारताची तर अजूनच वेगळी गोष्ट आहे. म्हणून आम्हाला असं नाही वाटत की आमची शाळा सगळीकडे पोहोचली पाहिजे. हा विचार काय विचार की संदर्भ लक्षात घेऊन, मुलांना केंद्रस्थानी ठेवून, शिक्षकांचा विकास करून, आणि शाळा कशासाठी तर ग्रामीण विकासासाठी, त्या भागाच्या विकासासाठी जी शाळा काम करणारी असेल हा विचार जो येण्यासाठी पुढे येईल त्यांनी समोर काम करावं. आम्ही त्याच्यासोबत आहोत. ती आमची शाळा. अगदी बरोबर आहे. आणि ही त्यांची शाळा. अगदी बरोबर आहे. आपण याच विषयावर परत बोलूया. एक ब्रेक घेऊया. छोटासा कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका. कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. सचिन सर, ब्रेकपूर्वी आपण शाळेचा आणि एकूणच कार्याचा विस्तार, विचार आणि प्रसार याबद्दल बोलत होतो. तर त्याबद्दल आपण आणखीन जाणून घेऊया. जसं मी आधी सांगितलं की शाळेचा विस्तार म्हणजे विचारांचा विस्तार हेच आहे. हो. तर या विचारांना घेऊन, आणि हेच विचार फक्त पक्के असं नाही, याला पुढे अजून इव्हॉल्व करता करता याला आधार समजून इव्होल्युशनच्या प्रक्रियेमध्ये याला पुढे नेणं हेच आमच्यासाठी विस्तार. तर जे लोक असे पुढे यायला तयार असतील आम्ही त्यांना आमच्यापाशी जे काही आहे, आमच्या चुका, आम्ही आत्तापर्यंत जे काही शिकलो आहोत ते सगळंच आम्ही त्यांना सांगायला तयार आहोत. आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये कसं कसं त्याला ॲप्लिकेशन त्या गोष्टींची करता येईल आणि त्याला कसं पुढे नेता येईल, हेच म्हणजे आमच्यासाठी आमच्या शाळेचा विस्तार. बरोबर आहे. आणि आपण म्हणतो चुकाल तर शिकाल. हो. अगदीच काही कोणी परफेक्ट नसतं. बरोबर आहे. खूप छान. दादानी इतकं सगळं सांगितलं आपल्याला. तर त्याच्यावरनं आपण म्हणजे मुलं घडवतो आहे, आत्ताच चरित्र घडवतो आपण, जे काय म्हटलं बेस तयार करतो आहे. पण आताची जनरेशन आहे जेन झी, त्यांना आपण काय संदेश द्याल? मला वाटतं की आत्ताच्या जनरेशनमध्ये, या जेन झीमध्ये अमाप अशी क्षमता आहे. त्यामुळे पॉसिबिलिटीजचं असं भंडार वाटते मला ही जनरेशन. कारण की त्यांच्यासमोर टेक्नॉलॉजी भरभरून आहे. त्यांच्याकडे खूप काही काही करण्याची पॉसिबिलिटीज मला आशा वाटते खूप. फक्त काही गोष्टींबद्दल त्यांनी केअरफुल राहण्याची मला गरज वाटते. म्हणजे स्वतःच्या काही काही गोष्टींची परिभाषा जगाप्रमाणे न ठेवता खरोखर विचार करण्याची गरज मला वाटते. म्हणजे माझ्या मैत्रिणीसाठी जे सुख आणि समृद्धी तेच माझ्यासाठी पण सुख आणि समृद्धी आहे का? आनंदाची माझ्यासाठीची परिभाषा इतरांपेक्षा वेगळी असू शकते. त्यामुळे स्वतःच्या या परिभाषांना चेक करावं, स्वतःच्या मान्यतांना चेक करावं. जर मी असा विचार केला की जग हे फारच कॉम्पिटिटिव्ह जागा आहे, तर माझं सतत मला टेन्शनमध्ये राहील. जर मी आत्ताच्या जनरेशनमध्ये असली असती तर जर मी विचार केला की नाही, जग ही फार कोऑपरेटिव्ह आणि ब्युटिफुल जागा आहे, तर मग मी रिलॅक्स्ड राहून, कूल काम राहून, मला टेन्शनही येणार नाही, मी जे काही करेल आनंदाने करेल. मला वाटतं की ते जनजीनी बघावं की जे काही करावं ते आनंदाने आणि प्रेमाने करता येईल का. त्याच्यामुळे ते नेहमी सुखी आणि समाधानी राहतील. कारण की आजकाल बाकीचं सगळं कमवता येतं. आमच्या पण आधीच्या सॅलरीजमध्ये सगळे अलाउन्सेस होते, पण हे काम करताना जे सॅटिस्फॅक्शन अलाउन्स किंवा हॅपीनेस अलाउन्स मिळतो ते खूप पैशांच्या पलीकडची गोष्ट आहे. त्यामुळे जी गोष्ट आवडते ती गोष्ट करायला जेनझीला जर मिळाली तर जेनझी कितीतरी पुढे जाऊ शकतं आणि या देशाला, समाजाला आणि जगाला खूप छान सुंदर जागा पुन्हा एकदा बनवू शकतं असं मला वाटतं. म्हणजे नक्कीच विकास होईल. आपण जो म्हणतोय की विकास किंवा म्हणतो ते. सर, आपण काय सांगाल? बघा, जेनझी ज्या काळात जन्माला आलेली आहे हा समृद्धी आणि उत्कर्षाचा काळ आहे. म्हणून या काळात एक महत्वाची गोष्ट मला अशी वाटते, ते संयम असलं पाहिजे. अगदी बरोबर. दुसरं, हे लोक ज्या काळात टेक्नॉलॉजीच्या काळात जन्माला आलेले आहेत, म्हणून
आपसुकच त्यांच्यामध्ये असे गुण आलेले आहे की ते टेक्नोसेवी आहेत आणि समृद्धी जे काही आपण बघत आहोत, ही जनरेशन जी बघत आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये संवेदना सुद्धा आहेत, हे सुद्धा आम्हाला दिसतं. तर स्वतःचा विस्तार करता करता तो समाजापर्यंत पोहोचावा आणि समाजासोबत एकरूप होऊन काम करावं. प्रचंड क्षमता आहे सगळ्यांमध्ये, प्रचंड टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. आपण म्हणतो नॉलेज ऑन फिंगर टिप्स आहे आता. ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग स्वतःसाठी, परिवारासाठी, समाजासाठी आणि देशासाठी करावा असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. आपल्यावर जसे संस्कार झालेले आहेत वडिलांकडनं किंवा आजोबांकडनं आपल्या बोलण्यातनं आलं आहे, तसं आपल्या घरी कोणी लहान मूल असेल त्याच्यावर पण हे आपसुकच संस्कार घडतात का? आणि मग त्याचं रिप्लाय किंवा त्याचे काय रिॲक्शन्स असतात? आमचा मुलगा त्याच शाळेत शिकतो, त्याच शाळेत एनरोल्ड आहे जी शाळा आम्ही रन करतो. आणि त्याला पण म्हणजे त्याला अर्थात लहान मुलांमध्ये तो द्वेष आणि भेदभाव हा नसतोच. तो प्रत्येका मुलासोबत तेवढ्याच आपुलकीने राहतो जेवढं त्यांनी त्याच्या भावा बहिणींसोबत राहिलं असतं. त्यामुळे इनफॅक्ट आम्हाला लक्षात येतं, त्याच्याकडे बघून आम्ही त्याच्याकडून भरपूर शिकतो आणि आमच्या शाळेतल्या मुलांकडूनच भरभरून शिकतो. मुलंच आपला त्यांचे प्युरिटीचे प्रश्न असतात. आपण अडल्ट्स म्हणून अडल्टरेटेड झालेलो असतो मला असं दिसतं, पण मुलांसोबत काम करणे इतकी भाग्याची गोष्ट मला वाटत नाही. त्यामुळे हे काम करताना खूप आनंद होतो आणि रोज समाधानाची झोप मिळते. मस्त, खूपच छान. तर दर्शको हो, या सगळ्या चर्चेनंतर आपल्याला असं लक्षात आलं आहे की खरंच शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. आणि नुसतं पुस्तकी शिक्षण न घेता रोजच्या जीवनातही आयुष्यभर माणसानं नवीन नवीन गोष्टींचा अभ्यास करावा आणि त्या आपल्या आयुष्यात अंगी कराव्या. खरंच आहे, आज या विषयावर भाग्यश्रीताई आणि सचिन सरांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. आपण जे कार्य करत आहात त्याला आमचा मानाचा मुजरा आहे. या कार्यासाठी आपल्या कार्याला अनेक शुभेच्छा आमच्याकडनं आणि असंच हे काम बहरू देत. आज आपण इथं आलात आणि आम्हाला अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीनं आम्ही अतिशय आभारी आहोत. धन्यवाद.